केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी आणि वाढत्या महागाई विरोधात नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठं आंदोलन केलं। संविधान चौकातनं सायकलवरनं या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार। या आंदोलनात माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः सहभागी झाले। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांकडून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। सिलेंडर आणि इंधनची दरवाढ झाली आहे, त्या विरोधात आता नागपुरात जे आहे संविधान चौकामध्ये शरद पवार गटाकडून जोरदार आंदोलन सुरू आहे। हातात फलक घेतलेले आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जे आहे सायकल घेऊन हे सगळे जाणार आहे। काय त्यांच्या नेमक्या मागण्या आपण ते सुद्धा जाणून घेणार आहोत आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडरची दरवाढ झाली आहे त्याचा फटका जो आहे सर्वसामान्य बसत आहे, त्यासाठीच हे खरं तर आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात जो आहे घोषणाबाजी या ठिकाणी दिल्या जात आहे। सायकली घेऊन आलेल्या खरं तर सायकलने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे सगळे जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे हा सगळा संतोष जो आहे तो व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे पदाधिकारी एकत्र आलेले आहे आणि आपलं आंदोलन या ठिकाणी करतायत। दरवाढीचा जो फटका बसलाय त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। व्हिडिओ सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।